एक मोठी बातमी आपल्या समोर येते. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर आढळल्या दारूच्या बाटल्या. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पुण्यात विषारी दारूचे सेवन केल्यामुळे तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्य आणि अंमली पदार्थांच्या निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. मात्र आता पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या छतावर दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. पुण्यात विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि याचा निषेध करत पुण्यात युवक काँग्रेसने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या आंदोलनादरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.